नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खराताला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आलाय। या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर येत असून त्यातील मजकुराची सखोल चौकशी सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये 35 वर्षीय विवाहित पीडिता महिला कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज इथं अशोक खरातला भेटली होती। खरातनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या माध्यमातून महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्याने तिला वारंवार कार्यालयात बोलावून तिच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला। आरोपानुसार त्याने पीडितीला गुंगीकारक पदार्थ दिले, तिला संमोहित केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तसंच पतीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हा अत्याचार सुरू असल्याचा आरोप आहे।